नमस्कार मित्रांनो, मी बाळासाहेब हांडे आणि आपण पाहत आहात मिक्स मराठी कट्टा. आजची एक नवीन गोष्ट मी घेऊन येत आहे, पण तत्पूर्वी तुम्हाला सीता स्वयंवर आणि शिवधनुष्य या बाबतीत तुम्हाला माहित असेल याची मला खात्री आहे. होतं काय, एक दिवस एक शिक्षण अधिकारी आणि त्याचे सहकारी एका शाळेमध्ये इन्स्पेक्शनसाठी जातात. तिथं गेल्यानंतर शिक्षण अधिकारी एका वर्गामध्ये घुसतात आणि आतमध्ये गेल्यानंतर ते विद्यार्थी त्यांचं स्वागत करतात, त्यांना अभिवादन देतात आणि शिक्षणाधिकारी सांगतात, मुलांनो बसा. मुलं बसल्यानंतर ते अधिकारी मुलांना प्रश्न विचारतात, पोरांनो सांगा, शिवधनुष्य कोणी मोडलं? पोरं एकमेकांच्या तोंडाकडे पाहायला लागले. शिवधनुष्य कोणी मोडलं? शिवधनुष्य कोणी मोडलं? कोणाकडूनही उत्तर येत नाही हे बघून शिक्षण अधिकाऱ्यांनी एका मुलाकडे बोट केलं आणि त्याला म्हणाला, मला सांग, शिवधनुष्य कोणी मोडलं? ते पोरगं घाबरलं. ते म्हणाल, सर मी नाही मोडलं, मला नाही माहिती. अधिकाऱ्याने दुसऱ्या मुलाकडे बोट केलं, म्हणे बाळा तू सांग बरं, कोणी मोडलं शिवधनुष्य? ते पोरग पण घाबरलं. ते इतकं घाबरलं, ते म्हणे सर देवा शपथ मी नाही मोडलं आणि कोणी मोडलं हे पण मला माहित नाही. पाहिजे तर तुम्ही मॉनिटरला विचारा. शिक्षण अधिकाऱ्यांनी मॉनिटरला विचारलं, सांग कोणी मोडलं शिवधनुष्य? तो म्हणाला, सर आम्ही कोणीही शिवधनुष्य मोडलेलं नाही, पण आमच्या वर्गामध्ये एक बंड्या नावाचा पोरग आहे. ते बंड्या नावाचं पोरग फार खोडकर आहे, कदाचित त्यानंच हे शिवधनुष्य मोडलं असणार. हे ऐकून ते अधिकारी प्रचंड संतापले. त्यांनी गुरुजीकडे पाहिलं आणि म्हणाले, गुरुजी हे काय? शिवधनुष्य कोणी मोडलं यांना माहित नाही. गुरुजी म्हणाले, सर जाऊ द्या ना, पोरं येते, शिवधनुष्य मोडलं तर मोडू द्या ना, तुम्ही कशाला टेन्शन घेता? हे ऐकून शिक्षणाधिकारी ते शिक्षकांवर पण संतापले आणि ते ताड 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 गेले प्रिन्सिपलकडे आणि म्हणाले, सर ही काय भानगड आहे? मी मुलांना विचारलं शिवधनुष्य कोणी मोडलं, शिक्षकांना विचारलं शिवधनुष्य कोणी मोडलं, हे म्हणतात की आम्हाला काहीच माहित नाही. काय काय शिकवता काय तुम्ही? प्रिन्सिपल सर म्हणाले, सर शांत बसा, पाणी घ्या आणि मला सांगा, ते शिवधनुष्य केवढ्याचं होतं? आपण त्याची नुकसान भरपाई देऊन टाकू. हे ऐकल्यानंतर शिक्षण अधिकारी चक्कर येऊन बेशुद्ध पडले.